हरे विठ्ठल माऊली. तर आज आपण जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा शब्द या विषयावरती अभंग पाहणार आहोत. तर शब्दाला अर्थाची जोड नसेल तर ज्याप्रमाणे तो पोकळ होतो त्याप्रमाणे त्याला आचरणाची जोड नसेल तरी तो निरर्थक ठरतो. म्हणून आपल्या शब्दाला, बोलण्याला आचरणाची जोड दिली पाहिजे. या बाबतीत तुकाराम महाराज अतिशय आग्रही होते. तर या संदर्भातील त्यांचा एक अभंग अतिशय विख्यात आहे. तर ते आपल्या या अभंगात म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदी न पाऊले. बोले तैसा चाले त्याची वंदी न पाऊले, अंगे झाडीन अंगन त्याचे दास्यत्व करीन. त्याचा होईन किंकर उभा ठाकेन जोडोनी कर. त्याचा होईन किंकर उभा ठाकेन जोडोनी कर. तुका म्हणे देव त्याचे चरणी माझा भाव. तर या अभंगाचा अर्थ असा, तुकाराम महाराजांनी या अभंगात व्यक्त केलेली भावना अतिशय उत्कट आहे. कोणताही दुटप्पीपणा वा ढोंग न करता बोलणं आणि वागणं यामध्ये सुसंगती ठेवणाऱ्या व्यक्तीविषयी तुकाराम महाराजांनी जो आदर व्यक्त केला आहे तो त्यांच्या अंतर्बाह्य विशुद्धशीलाचा द्योतक आहे. ते अशा माणसाच्या पायांवर मस्तक ठेवून त्याला वंदन करण्यास, स्वतःच्या हातानं त्याचं अंगण झाडण्यास, त्याचं दास्यत्व करण्यास आणि त्याचा नोकर होऊन त्याची आज्ञा ऐकण्यासाठी त्याच्या पुढं हात जोडून उभं राहण्यास तयार आहेत. असा मनुष्य म्हणजे देव आहे आणि माझ्या मनातील आदराची भावना त्याच्याच चरणी आहे, असं ते म्हणतात. आपण जेव्हा एखादा शब्द उच्चारतो तेव्हा आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी येते याचं भान तुकाराम महाराजांच्या या अभंगामुळे येऊ शकतं आणि आलंच पाहिजे. म्हणून आपण आपल्या शब्दामध्ये अशी प्रेम भावना आणि आपल्या शब्दात आणि वागण्यात विसंगती नसावी याचं भान ठेवलं पाहिजे.